या सगळ्यात आम्ही कुठे चुकलो असू तर मोठ्या मनाने आम्हाला माफ करा आणि तुमचा आशीर्वाद द्या. काय झालं? कसं जमलं त्यांना? एवढा मसाला त्यांनी तयार केला, ते पण एका रात्रीत, फक्त दोघांनी. राजवीरनी तर सगळा मसाला जाळला होता ना तुमच्या समोर, पण नाही तर तोंड शिवून टाकीन कायमच. मसाला जाळला एवढंच ऐकतोय फक्त मी. मला सांग, मग त्या मुलीने खाली जो दाखवला तो मसाला आला कुठून? आणि तो सुद्धा एवढा मसाला एका रात्री तयार करतोपर्यंत तुम्ही काय झोपला होतात काय रे? आणि तू ग, तुझा मुलगा तर त्याच्या बरोबरच होता ना? हा, मग त्याला सुद्धा कळलं नाही? बोल की. मला खरोखर काही माहित नाही साहेब. राजवीर त्यांच्यावर लक्ष ठेवून होता, पण त्यांनी एवढा मसाला कसा काय केला काहीच कळत नाहीये. कसं कळणार? कारण मसाला जाळला, आपण जिंकलो, त्याचा आनंद उत्सव साजरा करत असाल ना तुम्ही. आणि बरोबर त्याच वेळेला त्या अनाथ पोरींनी संधी साधली. डोळ्यात तेल घालून लक्ष द्या असं सांगितलं होतं तुम्हाला, पण एकालाही ते जमलं नाही. सुमित, काम कर, माझ्या पैशातनं ना एक फुटकी कवडी सुद्धा देऊ नकोस यांना. फक्त भाकर मिळावी म्हणून शेपूट हलवत येतात माझ्या समोर कुत्र्यासारखी. पण त्या कुत्र्यासारखी इमान जपून काम करण्याची उर्मीच नाहीये यांच्या अंगात. खरं तर तुमची ना जागाच नाहीये इकडे. जा, कुठे जाताय तिकडे जा, उकिडे फुंकायला. जा, निघा इथनं.